हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. तर भाई फायनली आपली 2026ची पहिली राईड सुरू झालेली आहे आणि मी आता चाललो आहे अलिबागला. पुणे टू अलिबाग ही ट्रिप असणार आहे आणि थोडं लेट झालं, मला 2 वाजलेत आणि आत्ताच मी निघालो आहे. ओके, तर आता चला निघूयात. दुपारचे 2 वाजलेत आणि मला ॲक्च्युली खरंच खूप लेट झालं आहे, पण आता आपण थोडं लवकर निघायचा प्रयत्न करूयात आणि इव्हिनिंगपर्यंत सनसेट होईपर्यंत तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे मी. पण नॉट शुअर की पुढे रस्ता कसा मिळणार आहे, ट्रॅफिक किती मिळणार आहे, कारण सॅटर्डे संडे आहे. सो खूप जास्त या रोडने तरी खूप जास्त ट्रॅफिक असतं. सध्या मी आहे मुंबई पुणे हायवेला आणि आपण इथून सरळ जाणार लोणावळाहून कामशेत, खोपोली अँड देन जो अलिबागचा रोड आहे त्या रोडने. मी अलिबागला याच्या अगोदर गेलो नाही आहे, म्हणजे बाईकने नाही गेलो आहे. ट्रिप वगैरे गेलो आहे, मित्रांसोबत गेलो आहे, बट असं बाईकने गेलो नाही. बाईकने जाण्याचा हा फर्स्ट टाईमच आहे आणि त्यामुळे जरा रस्त्याचा थोडा इश्यू आहे, कारण मॅपला दाखवतो पण लास्ट टाईम मी मुंबईला गेलो तेव्हा पण थोडा इश्यू झाला होता की मी ओल्ड मुंबई पुणे हायवेने जाता जाता सरळ एक्सप्रेसवेलाच गेलो. तर यावेळेस थोडी त्याची काळजी घ्यावी लागेल आपल्याला. आता इथे समोर टोल नाका आहे अँड खूप जास्त गर्दी आहे, ट्रॅफिक आहे. इथूनच ट्रॅफिक लागलं आहे, जसं तुम्ही बघू शकता. हे ट्रक वगैरे सगळे थांबले आहेत आणि तो थोडं साईडनं जाण्याचा प्रयत्न करूयात, कारण आपल्याला इथं थांबण्यात काय अर्थ नाही आहे. कितीही थांबलो तरी इथं टोल नाका असल्यामुळे आपल्याला ट्रॅफिक लागणारच आहे. त्यामुळे थोडं ऑफ साईड जाण्याचा प्रयत्न करूयात आणि जसं जसं निघते तसं निघून इथून. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लोणावळा कवर करायचं आहे, जेणेकरून आपल्याला थोडं संध्याकाळच्या टायमाला तिथे पोहोचता आलं पाहिजे. बघा यार, किती जास्त ट्रॅफिक आहे, म्हणजे सगळ्या गाड्या थांबल्यात. आपण जर निघलो होतो साईडनं तर तिथेच थांबेल असतो. तर बरं झालं मी थोडा साईडने गाडी घेऊन आलो आहे. जाऊयात आता लवकरात लवकर. ते ट्रॅफिक आय होप हे इथपर्यंत असेल, कारण आज सॅटर्डे आहे अँड सॅटर्डेला तुम्हाला माहिती आहे मुंबई पुणे हायवे खूप जास्त जाम असतो. आणि हा सोमवारी नाकाचा टोल नाका आहे, तर इथे नेहमीच इतकं ट्रॅफिक असतं. जसं तुम्ही आत्ता बघू शकता, हे ऑलवेज असंच असतं. तर थोडा प्रयत्न करूया लवकर यांचा. आय होप इथं संपणार असेल हे. बघूयात समोर जाऊन किती ट्रॅफिक आहे, काय आहे. आता मी निघालो आहे सोमाटण्यावरून अँड टोल नाका आपण क्रॉस केलेला आहे आणि चाललो आहे आता. अरे यार, समोर बघा, समोर तर अजून जास्त ट्रॅफिक लागलेलं आहे. टोल नाक्यावरून निघालो आणि इथे येऊन बसलो आता आपण. आता हे किती समोर असेल माहीत नाही, कारण याच्या समोर पण एक चौफुली आहे. ती चौफुली जोपर्यंत आपण क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला असं ट्रॅफिक लागणार आहे. ओके तर भाई, फायनली चौफुली आपण क्रॉस केलेली आहे आणि जो आपल्याला थोडा नॉर्मल रस्ता मिळालेला आहे. ट्रॅफिक जरा कमी आहे, रस्त्याचं काम चालू आहे, बट ठीक आहे, जास्त गाड्या नाहीत आहे. तर आपण जितक्या होईल तितक्या लवकर निघायचा प्रयत्न करूया, जितक्या लवकर तिथं लोणावळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. कारण मला ऑलरेडी 1 तास इथेच होऊन गेला आहे आणि 3 वाजलेत. इतकं जास्त ट्रॅफिक लागलं होतं मला, मी ट्रॅफिकमध्ये भयानक जास्त फसलो होतो. त्यामुळे आता थांबण्यात काय अर्थ नाही, जितकं होईल तितकं लवकर यायचा प्रयत्न करूयात. सो फायनली एक चांगला रस्ता आपल्याला इथे एक मिळालेला आहे विदाऊट ट्रॅफिक आणि तुम्ही फक्त नजारे बघा यार. ही जी जागा आहे ही पावसाळ्यामध्ये खूप जास्त सुंदर दिसते. आणि याच्या अगोदरही माझे काही व्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघितले असेल मे बी, की जेव्हा पण मी लोणावळा वगैरे गेलो आहे त्या साईडला, हे एक नंबर दिसतं आहे जेव्हा पावसाळ्यामध्ये असतं. तेव्हा पाऊस वगैरे सुरू असतो, सगळीकडे हिरवंगार असतं आणि रस्ता त्या टाईमला थोडा क्लिअरच असतो, जसं की आत्ता मिळाला आहे मला. अँड खूप जास्त छान वाटतं असा रोड मिळाल्याच्यानंतर. तर निघालो आता आपण अलिबागकडे अँड 1.5 तास होऊन गेलेला आहे मला. ठीक आहे, बघू आता किती वेळ लागते आणि आपण असंच कंटिन्यू जात राहणार आहे. कुठे स्टॉप घ्यायचा नाही आहे, नॉनस्टॉप ट्रिप असणार आहे. कारण मी निघालो होतो सकाळी, मी घरातून निघालो होतो 12 वाजता आणि मला पुण्यातून बाहेर निघताच इतका टाईम झाला की मी विचार केला की आता कुठे थांबायचं नाही, आता सरळ आपण डायरेक्ट जाऊयात. अलिबागमध्येच ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला. 2026ची ही पहिली राईड आहे आणि मी विचार केला होता की पहिल्या राईडला आपण कोकणातच जायचं आहे. अँड फॉर्च्युनेटली आता आपण निघालो आहे. मी जाणार आहे कुंजलच्या घरी. कुंजल पण तिकडेच आहे. दोन हप्त्यापासून आम्ही वर्क फ्रॉम होतो. तर मी जस्ट घरून. ओके तर बाय, फायनली आपण लोणावळ्यामध्ये पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता लोणावळ्यामध्ये इतकं जास्त ट्रॅफिक आहे. अँड हे आपल्याला स्टार्टिंगलाच लागलेलं आहे. आता इथून पुढे आपण लोणावळा क्रॉस करायचं आहे. त्याच्या मध्ये किती ट्रॅफिक लागणार हे मी सांगू शकत नाही सध्या. तर बघूयात. जसं की तुम्ही बघू शकता हे कुठलच्या कुठेही गाड्या घालतात, आम्हाला कसाही रस्ता काढायचा आहे. यावेळेस थोडा मी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये गाडी चालवतो आहे, कारण मला लवकरात लवकर पोहोचायचं आहे आणि ट्रॅफिकमध्ये थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे असं मला वाटतं यावेळेस. कारण मी नॉर्मली जे एकदम स्लो जात असतो, ट्रॅफिक रूल वगैरे हे करत, आणि ट्रॅफिक रूल पाळलेच पाहिजे. बट मी यावेळेस थोडा घाई करणार आहे, कारण मला खूप लेट झालं आहे आणि हा रस्ता तरी चांगला आहे. समोर कसा रोड मिळेल मला माहीत नाही.
अँड सो बघूयात आता कसं होतं तर. ओके, तर लोणावळा आपण क्रॉस केलेला आहे आणि मी खूप वेळची गाडी चालवतो आहे. सो वी विल टेक अ शॉर्ट ब्रेक. एक चहा वगैरे घेऊयात आणि आय थिंक ही लोकेशन जरा चांगली आहे. ते थोडं थांबूयात, थोडं फ्रेशन अप होऊयात. म्हणजे कसं थोडा खूप वेळचा मी ट्रॅव्हल करतो आहे. थोडं थांबूयात, ब्रेक घेऊयात, चहा वगैरे घेऊ आणि मग परत निघूयात. तर बघूया इथे कुठं काय आहे का तर. अँड इथे थांबूयात. आय थिंक हे जराच बेटर वाटतं. इथे एक चांगला व्ह्यू पण आहे साईडला. सो थांबतो आहे इथे, चहा वगैरे घेऊयात मग परत निघूयात. ओके, तो आता आपला शॉर्ट ब्रेक झालेला आहे. चहा वगैरे पिऊन थोडं फ्रेश न होऊन मस्त आपण निघालो आहे परत आता जाण्यासाठी. आणि इथून परत आता नॉनस्टॉप जाणार आहे आपण, कुठेच थांबायचं नाही आहे. खोपोलीपर्यंत आलो आहे आता. खोपोलीच्या समोर आय थिंक खोपोलीचा घाट लागणार आहे. तर तिथेच मला थोडा प्रॉब्लेम झाला होता लास्ट टाईम. यावेळेस थोडा आपण जपून जाण्याचा प्रयत्न करूयात. बघत बघत जाऊयात गाड्या कुठं चालल्यात, टू व्हीलर कुठं चालल्यात. लास्ट टाईम मी असंच कारच्या मागे मागे जाता जाता मुंबई पुणे एक्सप्रेसवेला पोहोचलो होतो. बट यावेळेस आपण थोडं सावकाश जाऊयात. अँड बघूयात आता किती वेळ लागतो तर. खरंच खूप दिवसापासून इच्छा होती अलिबागला जाण्याची, बाईकवर जाण्याची ॲक्च्युली. सो आता आपण फायनली बाईकवर चाललो आहे आणि याच्या पुढेही आपण थोडं बाईकवर फिरण्याचा प्लॅन केलेले आहेत फेबमध्ये सुद्धा. तर आय होप तुम्ही व्लॉग वगैरे बघत असाल. अँड जर नवीन असाल या चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करत जा. तुमच्या कमेंट्स वगैरे वाचून मला खूप जास्त छान वाटतं. जसं की मी आत्ता अलिबागला चाललो आहे. अँड तिथे आपण 1-2 बीचेसवर जाणार आहे, व्हिजिट करणार आहे. मी ॲक्च्युली याच्या अगोदरही 2-3 अलिबाग झालं, परत काशीद बीच झालं, हे 2-3 बीच फिरून आलो आहे. माझी इच्छा आहे की हरिहरेश्वरला जायचं आहे, कारण मी ऐकले ते बीच खूप जास्त सुंदर आहे. तर तिथे पण जाणार आहे आपण एक दिवस, पण आत्ता नाही. आत्ता एक शॉर्ट 1 डे ट्रिप आहे. ठीक आहे, म्हणजे आज जाणार आणि उद्या संध्याकाळी किंवा मग परवा दिवशी सोमवारी सकाळी परत येणार. सो आत्तासाठी तरी एकच जागा फिक्स केलेली आहे. फिक्स पण नाही ॲक्च्युली, जसं होईल तसं जाऊयात आता आपण. अँड यार वन्स अगेन आपल्याला ट्रॅफिक लागलेली खूप जास्त आणि हे घाटात ट्रॅफिक आहे. ठीक आहे, तर इथून पण थोडं हळूहळू जाण्याचा प्रयत्न करूया. समोर पोलीस चौकी आहे, समोर पोलीसचा बंदोबस्त असतो, त्यामुळे इथून थोडं सावकाशात जायला पाहिजे. आणि इथूनच तो एक्सप्रेसवेचा रस्ता जातो, त्यामुळे एक जरी लेन हुकली आपली तर आपण डायरेक्ट एक्सप्रेसवेला पोहोचणार. सो त्यामुळे थांबत थांबत जाऊयात, सावकाशपणे जाऊयात. जास्त घाई करायची गरज नाही आहे आपल्याला. तो चलो चलो चलो. ओके भाई, संभल के चलते हैं, ज़्यादा जल्दी जल्दी में आने की ज़रूरत नहीं है.
अचानक जेव्हा असं ट्रॅफिक मिळतं ना तेव्हा थोडंसं खराब वाटतं, कारण इतके चांगला स्मूथ रोड मिळाला होता आणि त्या रस्त्याने आपण चाललो होतो. बट आता हे ट्रॅफिक मिळालं मध्येच. ठीक आहे, चला आता थोडं सर. अरे अरे भाई, अरे किधर किधर जा रहे हो भाई? रस्ता कुठे, तू चाललाय कुठे? रोड आहे का नाही डझंट मॅटर, बस आपली गाडी गेली पाहिजे. ओके, तर चलो. थोडा ट्रॅफिक क्लिअर झालं आहे आणि आपण निघालो आहे परत. आणि हे बघा, हे त्या साईडनं आलेले महाशय, 2 महाशय. तो एक समोर गेला, हा एक त्याच्या मागे मागे. आणि आता आपण फायनली त्या घाटात पोहोचलो आहे आणि हा घाट खरंच खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही पावसाळ्यामध्ये येऊन बघा. बाईक नाही आहे ॲक्च्युली. ओके, तो फायनली आपण लागलो आहे भाई आता अलिबाग रोडनी, आणि आपण मुंबई पुणे हायवे मागे सोडलेला आहे आणि टर्न घेतला आहे अलिबाग रोडनी. आणि हा रोड टोटली माझ्यासाठी नवीन आहे, कारण मी या रोडने कधी चालवलं नाही याच्या अगोदर. मी मुंबई पुणे गेलो आहे याच्या अगोदर, बाईकने गेलो आहे, बट या रोडने गेलो नाही. तर हा रस्ता कसा मिळणार त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे. तर जाऊयात. मला ऑलरेडी खूप मतलब 4-4:30 झालेत आता इथेच. 4:30चा टाईम झालेला आहे आणि थोडं थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न करूयात. हा रस्ता थोडा खराब आहे, म्हणजे थोडा जास्तच खराब आहे. कुठे कुठे खूपच जास्त खराब पॅचेस आहेत आणि कुठे कुठे थोडा चांगला रस्ता आहे. तर बरं बरूया, ठीक आहे. थोडा बॅक पेनचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, कारण आत्तापर्यंत एकदम चांगला रस्ता होता, आत्ता थोडा खराब रस्ता लागला आहे आणि त्या खराब रस्त्यामध्ये धड करत 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 माझ्या पाठीची वाट लागलेली आहे. ओके, तो भाई सनसेट होत आलेला आहे. 5 वाजलेच, ॲक्च्युली 5:15 झालेत आणि सनसेट होताना मला दिसतो इथे. आणि आय डोंट थिंक की मी सनसेटपर्यंत 6 वाजेपर्यंत तिथे पोहोचेन. बट इथून ॲटलीस्ट 60 किलोमीटर दाखवत आहे मला अलिबाग. मी प्रयत्न करणार आहे की जितक्या लवकर तिथे पोहोचायचा. बट संध्याकाळ होत आलेली आहे, सो अजून 50 किलोमीटर्स जायचं आहे आपल्याला. खूप दिवसांची इच्छा होती माझी की बाईकवर अलिबागला जायचं आहे, बीच वगैरे फिरायला जायचं आहे, हरिहरेश्वरला जायचं आहे. तर नेक्स्ट टाईम आपण हरिहरेश्वरला जाऊयात. सध्या तरी माझा प्लॅन आहे की या वीकमध्ये आणि नेक्स्ट वीकमध्ये अँड फेबमध्ये मी गोवा जाण्याचा प्लॅन करतो आहे. तो बघूयात सक्सेस होतो का नाही. तर मी प्रयत्न करेन की बाईकने जायचा ट्राय करेन, बट नॉट शुअर की कसं प्लॅन होणार आहे, काय होणार आहे. तर त्या हिशोबाने आपण प्लॅन करूयात. आत्ता पण ऑलमोस्ट 30 किलोमीटर बाकी आहे जाण्यासाठी आपल्याला. ठीक आहे, मी परत एक टर्न घेतला आणि तिथून मला अलिबाग 30 किलोमीटर दाखवत होतं. अँड जसं तुम्ही बघू शकता आपण ऑलमोस्ट अलिबागमध्ये पोहोचलो आहे, 5 किलोमीटर्स अवे. ठीक आहे, तो थोडा ब्रेक घेतला आहे मी, चहा वगैरे घेऊयात आणि थोडं फ्रेश होऊयात, कारण आपण डायरेक्ट जाणार आहे कुंजलच्या घरी. ओके तर भाई, चहा घेऊन झालेला आहे आणि मी परत निघालो आहे. रस्ता चांगलाच आहे. ठीक आहे, थोडं लवकर निघतो, 5 किलोमीटर बाकी आहे अजून आणि संध्याकाळ झालेली आहे. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. ठीक आहे, जास्त काही बोलायला नव्हतं माझ्याकडे, तो मी जसा मला एक्सपिरियन्स होता तसा बोललो या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट टाईम प्रयत्न करूयात माईक आणि कॅमेरा एक साथ माउंट करण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डिंग जी आहे ती ऐकता येईल. सध्या मी व्हॉईस ओव्हर करतो आहे, कारण आपल्याकडे कॅमेरा आहे बट त्याला अटॅच करण्यासाठी जो माईक असतो तो नाही आहे. सो एनिवे, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता हा व्लॉग इथे खतम करूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.